स्वागत है मुल्क की आवाज न्यूज चैनल में एक बेहतरीन ऑफर्स लेकर आए। इक्विनिक्स IT सॉल्यूशंस, लैपटॉप 8,000 रुपए से शुरू, डेस्कटॉप 8,000 रुपए से शुरू, iPad 8,000 रुपए से शुरू और तब 30,029 रुपए से शुरू। सभी डिवाइस पर 3 महीने से लेकर उत्पन्न मिळेल। त्याचबरोबर निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने सांगितलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही कृषी पंपाला 24 तास वीज देऊन टाकू। त्याचबरोबर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं वीज बिल राहणार नाही असं आश्वासन दिलं होतं मित्रांनो। ते देखील या आरामखोरांनी लबाडांनी ते आश्वासन पाळलं नाही। आज 24 तास तर लाईट जाऊ द्या, परंतु 4-4 तास सध्या लाईट येत नाही अशी अवस्था झालेली आहे। त्यामुळे आज आमची मागणी आहे की शेतकरी कृषी पंपाला फुकट वीज द्या आणि 24 तास वीज द्या, ही अशी मागणी आहे मित्रांनो। त्याचबरोबर चौथी मागणी आहे 100 रुपयाला जो पीक विमा आहे तो खरोखरच गरीब शेतकऱ्यासाठी फार वरदान आहे। त्यामुळं 100 रुपयाला पीक विमा चालू राहिला पाहिजे, ही अशी चौथी मागणी। 1 रुपयाला चालू राहिला पाहिजे, त्यासाठी मराठा मावळा संघटना या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे। आंदोलनाची काय भूमिका असणार आहे? जर सरकारनं आम्ही एवढं आंदोलन करून जर सरकारनं या आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही मुंबईमध्ये धडकू आणि मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे शेतकरी आणि मराठा मावळा संघटनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन सरकारला धारेवर धरण्याचं काम करू आणि प्रत्येक पोलीस स्टेशन महाराष्ट्रामध्ये सरकारावर 420चा गुन्हा दाखल करण्याचं काम आम्ही करणार आहोत। त्याचबरोबर या सरकारमध्ये जेवढे मंत्री असतील, जेवढे मुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, प्रत्येकाला धारेवर धरण्याचं काम मराठा मावळा संघटना करणार आहे। सरकारने जे 1 रुपया दिलेलं आहे पण त्याचे भरपाई म्हणून त्यांनी 19 रुपये 49 रुपये अशी रक्कम देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे। यावर तुम्ही काय सांगता? 1 रुपया विम्यामध्ये जे काही सरकारनं नामात्र पैसे देऊन क्रूर शेतकऱ्याची जी चेष्टा केलेली आहे त्याचा तीव्र शब्दात सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। त्यामुळं शेतकऱ्याला चांगले पैसे विम्याच्या माध्यमातून मिळाले पाहिजे आणि त्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे, अनेक पेपरला वाचले की अनेक मंत्र्यांनी त्या विम्याच्या नावाने कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे आणि 1 रुपयाचा विमा या महाराष्ट्रात लागू झाला पाहिजे आणि त्याला मोठी अमाऊंट शेतकऱ्याला मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। मराठा मावळा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष।